नमस्कार. सातारा मिररच्या अंतिम भागात आपले सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आता हा तिसरा आणि अंतिम भाग आपण 13 आणि 25 प्रभागापर्यंत करणार आहोत. या निमित्ताने आपल्या सोबत पुन्हा एकदा साताऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार संदीप राक्षस सर आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता अशी जी परिस्थिती झाली की तिथे बाळासाहेब खंदारे जे होते ते बिनविरोध झाले. आता फक्त अनुसूचित जाती महिलांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी म्हणजे निवडणूक होती. नेमकं काय तुम्हाला ह्या प्रभागात परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? प्रभाग क्रमांक 13 मध्ये कमळ चिन्हावर ज्या स्नेहल तपासे आहेत, त्याचबरोबर त्यांना कमळ चिन्ह दिल्यामुळे त्यांचं साहजिकच एक मोठं व्यासपीठ, मोठं संघटन त्यांना उपलब्ध आहे. त्याचबरोबर इथं सावित्री बडेकर त्यांचा चालण्याची काठी चिन्ह आहे आणि संतोष शिंदे यांच्या पत्नी सोनिया शिंदे यांना एअर कंडिशन, हे दोन अपक्ष इथं त्यांचं आव्हान आहे. इथून तसं बघायला गेलं तर बाळासाहेब खंदारे जे आहेत ते बिनविरोध निवडून गेलेले आहेत, पण एक मोठं त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे. या प्रभाव क्षेत्राचा एक थोडासा ते सहकारी त्यांचे जे आहेत कमळ चिन्हावरचे त्यांना फायदा होऊ शकतो. दुसरा एक विषय आहे, सायली कांबळे जे आहेत, संदीप कांबळे जे रिपाईचं जे काम करतात आणि त्यांचं पण एक प्रभाव क्षेत्र आहे. एक चांगली चौरंगी लढत या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण कसं आहे, शेवटी त्या प्रभाव क्षेत्रामध्ये त्या लोकांनी काम केलेलं असतं, त्या लोकांचं एक नेटवर्क असतं आणि त्या नेटवर्कमध्ये शक्य तेवढ्या कमी वेळामध्ये लोकांनी या उमेदवारांनी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते एक उत्कंठावर्धक लढत जी म्हणू आपण प्रभाग क्रमांक ह्याच्यामध्ये 13 मध्ये अनुसूचित जातीचा जो प्रभाग आहे, तर इथं एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आपण जे अपक्ष म्हणतोय की अपक्षांचा बोलबाला किंवा अपक्ष ज्या पद्धतीने चालतील, इथं 3 अपक्ष आहेत. त्यामुळे 3 अपक्ष मिळून स्नेहल तपासे यांना फाईट देऊ शकतात. म्हणजे कमळ चिन्हाला प्रस्थापित जे उमेदवार आहेत त्या प्रस्थापितांना अपक्षांची इथं चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाळासाहेब खंदारेंची निवडणूक जरी बिनविरोध झाली असली तरी बाळासाहेब खंदारेंचं जे काही सहकारी, त्यांचे पदाधिकारी, त्यांच्या संघटनेचे, त्याचबरोबर नगरपालिकेत त्यांचा एक वावर असतो आणि प्रभागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. त्यामुळं त्यांच्या जो वर्चस्वाचा, राजकीय वर्चस्व जे प्रभागात आहे, त्या वर्चस्वाचा कमळ चिन्हाला फायदा जितका होईल तितकीच या 3 अपक्ष जे आहेत त्या अपक्षांची एक चांगली लढत तुम्हाला इथं बघायला मिळेल. विजय बडेकरांनी सुद्धा बरीच वर्ष या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. उदयनराजे भोसले यांचे ते समर्थक आहेत. पण अलीकडच्या जे एक वर्षभराचा जो आपण विषय जर घेतला, कारण ज्यावेळेला इलेक्शन जाहीर झालेलं नव्हतं, इलेक्शन जाहीर झाल्यानंतरच मग हळूहळू राजकीय महत्वाकांक्षा वृद्धिंगत होतात आणि त्या पद्धतीने लोकांचं काम सुरू होतं. लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांची मतं जिंकून घेणं याच्यासाठी मोठा कालावधी द्यावा लागतो. कदाचित सावित्री विजय बडेकर, म्हणजे विजय बडेकर जे आहेत माजी नगराध्यक्ष, त्यांनी थोडीशी सुरुवात उशिरा केली असा एकंदर कल आहे. पण तुम्ही जर काही नावं घ्याल, म्हणजे सोनिया शिंदे किंवा संतोष शिंदे असतील किंवा बाळासाहेब खंदारे असतील, ह्यांचं प्रभागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कामं सुरूच आहेत. त्यामुळं खंदारेंचा नेटवर्क जे आहे त्यांचा फायदा स्नेहल तपासे यांना होऊ शकतो. आणि संतोष शिंदे यांनी खूप जोरात शक्ती प्रदर्शन केलं होतं, वहिनी साहेबांपर्यंत जाऊन पोहोचले होते, तिकीट त्यांचं फायनल झालं होतं. ऐन वेळेला काही गोष्टी राजकीय चर्चेमध्ये यांना तिकीट मिळालं, पण त्या पद्धतीने ते लढत देऊ शकतील आणि कमळ चिन्हाला सुद्धा अपक्षांची चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. स्मिता घोडके आणि दिनाश शेख या पक्ष म्हणून आहेत. स्मिता घोडके या कमळचे नाव आहेत, सीमा पवार म्हणून इथे एक अपक्ष आणि 2 पक्षाची चिन्ह आहे तिथे. शरद पवार गटाकडून उमेदवार आहे. मग यात लढत, सर्व लढत आणि नेमकं काय बघा आता इथं मुस्लिम मुस्लिम नाराजी 14 प्रभाग जो आहे, इथं मुस्लिम बांधवांचा एक मतदाराचं एक प्राबल्य आहे. तर यामध्ये जे दिनाज शेख यांचे जे पती आहेत नासिर शेख, जे स्वतः नगराध्यक्ष होते,
त्यांचा या प्रभागावर एक चांगला होल्ड आहे आणि एक थोडासा नाराज गट काही धोरणांवर असतो, तर ही नाराजी या प्रभागामध्ये दिसण्याची शक्यता आहे. आणि समोर प्रस्थापित भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत स्मिता गोडके यांनी 3 वेळेला या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. पण नेतृत्व होत असताना सर्वच प्रभागातील सर्वच घटकांवर लक्ष देणं, त्यांच्यासाठी कामं करणं, तर थोडासा जो जिथं मुस्लिम बहुल समाज आहे, मुस्लिम बांधव जिथं राहतात तिथं मागच्या 2 वर्षामध्ये दुर्लक्ष झालं विकास कामाच्या दृष्टीनं, अशी एक नाराजी पण आहे. त्यामुळे तिथून एक उमेदवार आपला असावा म्हणून दिनाज नासिर शेख यांची उमेदवारी आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कमळ आणि दिनाज ताईंचं जे चिन्ह एअर कंडिशन यांच्यामध्ये चांगली लढत बघायला मिळेल. सीमा विक्रांत पवार या सुद्धा तुतारी चिन्हावर आहेत, कारण त्यांना तिथं संधी मिळाली नाही, त्यामुळे त्या राष्ट्रवादीकडं त्यांनी तिकीट मागितलं. शशिकांत शिंदेना सुद्धा इथे एक शहराच्या मध्यवर्ती एक उमेदवार हवा होता, तर त्या सुद्धा प्रभाव पाडतील. पण खरी लढत जी आहे ती स्मिता गोडके आणि दिनाज शेख यांच्यामध्येच पाहायला मिळेल तुम्हाला. तर याच्यामध्ये स्मिता गोडके यांना ती लढत म्हणजे संघर्षमय लढत जी म्हणतो ना, ती संघर्षमय लढत इथे नक्की होऊ शकते 100%. जयवंतदादा भोसले यांना पुरुष गटातून उमेदवारी मिळालेली आहे. तर तिथे तौफिक पाटकर यांनी अपक्ष उमेदवारी आणि सादिक शेख यांची अपक्ष उमेदवारी. आता प्रभाग क्रमांक 14चा जो विषय आहे, तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वात सुरुवातीला जेव्हा शिवेंद्रसिंह राजेंनी उल्लेख केला होता की नव्या चेहऱ्यांना संधी, नवीन तरुण चेहरे आले पाहिजेत, तर अक्षय गवळींनी इथं तयारी सुरू केली होती आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांचं नाव चर्चेत होतं. पण दुसरे शिवेंद्रसिंह राजे यांचे जे समर्थक आहेत जयवंत भोसले, ज्यांनी नगरपालिका निवडणूक लढवली, नंतर ते जेडपी गटाकडे लासुर्णे गटाकडे गेले होते, परत त्यांनी येऊन नगरपालिका निवडणुकीत तयारी दर्शवली आणि एक प्रभाव क्षेत्र आहे 14 मध्ये त्यांचं. अक्षय गवळींची थोडीशी नाराजी आपण समजू शकतो, पण शिवेंद्रसिंह राजे यांनी त्यांची समजूत घातलेली आहे. आणि जयवंत भोसलेंचं पण एक काम आहे त्या प्रभागामध्ये, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. जयवंत दादांचं जे ऑफिस आहे ते प्रभागात मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि तिथं प्रभागातला कुठलाही माणूस मदतीसाठी जाऊ शकतो, त्याला ती मदत मिळते. म्हणजे अक्षय गवळी पण आणि जयवंत दादा पण एकाच नेत्याचे 2 कट्टर कार्यकर्ते आहेत. तर जरी नाराजी अक्षय गवळींची, नाराजी म्हणण्यापेक्षा एक अपेक्षा होती, त्या अपेक्षात थोडस ब्रेक मिळाला. पण शिवेंद्रराजेंनी एक सांगितलेलं आहे की कोणी नाराज होऊ नये, प्रत्येकाला संधी मिळू शकते. विषय असा आहे की इथं जयवंत दादांना तौफिक पालकर मुनीर अपक्ष आणि सादिक नजीर शेख हे सुद्धा अपक्ष आहेत. पण इथं सुद्धा म्हणजे हा जो 14 आहे हा पण मुस्लिम बांधवांचा मोठं प्राबल्य असलेला एक भाग आहे. या भागामध्ये सुद्धा म्हणजे कमळ चिन्हाचं आणि अक्षय गवळी एकत्र जर आपण विचार केला, एक युनिट तयार होतं आणि त्या युनिटची एक मोठी ताकद तयार होते. पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अपक्षांची सुद्धा मुस्लिम समाजाचा बांधव व आपला बांधव तिथं उभा आहे. त्यामुळं एक थोडस काय म्हणतो सहानुभूतीची एक लाट असते किंवा सहानुभूती म्हणून आपला माणूस म्हणून कदाचित ही 2 जे अपक्ष ते या प्रभागात जयवंत दादांना चांगली लढत देऊ शकतात. प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जातीमध्ये तिथं कमळ चिन्ह म्हणून सचिन पाटोळे यांना उमेदवारी मिळाली. या ठिकाणी बरेच अपक्ष आणि काही पक्षाचे उमेदवार आहेत. तिथे शशिकांत कांबळे असतील अपक्ष, ऋषिकेश गायकवाड हे शरद पवार गटाकडून आहेत, शेखर घाडगे अपक्ष आहेत, परत अमोल पाटोळे धनुष्यबाणाकडून आहेत आणि मुरलीधर भोसले यांचे चिरंजीव सनी भोसले अपक्ष म्हणून आहेत आणि राम हादगे जे 5 नंबर मध्ये होते आणि ते इथे आहेत. म्हणजे जास्त झालेलं नाही, त्यांनी जास्त फोकस 5 नंबरवरच ठेवला होता, त्यांनी ते अपक्ष उमेदवार दाखल केलेले. यामध्ये नेमकं काय बघा, आता आपण ज्यावेळेला म्हणतो ना की जे काही 45 अपक्ष एकूण रिंगणात आहेत, तर त्यांचं जर प्राबल्य काढलं तर हा प्राबल्य असलेला एक तो प्रभाग आहे 15 आणि 15 मधून रविवार पेठेतले जे काही सचिन पाटोळे आहेत त्यांना भाजपनं इथं उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर त्याच प्रभागामध्ये दुसरं एक नाव आहे मुरलीधर भोसले, नानांचे जे चिरंजीव आहेत सनी भोसले यांचं पण सामाजिक नेतृत्व एक सामाजिक मंडळाच्या माध्यमातून
त्यांचं एक चांगलं नेटवर्क आहे या प्रभागामध्ये. त्याचबरोबर शेखर घाटगे, ऋषिकेश गायकवाड म्हणजे अमरदादा गायकवाडांचं पण एक चांगलं नाव आहे. ते तुतारीच्या चिन्हावर आहेत. त्यामुळं लढत जी आहे ती तुतारी आणि कमळ चिन्ह, सचिन पाटोळे म्हणजे कमळ विरुद्ध तुतारी म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत आहे. पण इथं सुद्धा अपक्ष कोणाची तरी सीट धोक्यात आणू शकतात. तिथं मताधिक्य कमी होणं किंवा मतविभागणी होणं या प्रभागामध्ये हे धक्कादायक थोडंसं पाहायला मिळेल. राम हादगे सुद्धा जे 5 मध्ये होते ते 15 मध्ये सुद्धा आहेत. कारण त्यांचं पण एक व्यवसायानिमित्त म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. तर त्यांनी 15 मधून सुद्धा नशीब आपलं आजमावलेलं आहे. कदाचित यामागे एक वेगळी राजकीय समीकरण असू शकतील. पण प्रस्थापित विरुद्ध अपक्ष म्हणजे सगळ्यात जास्त जे आपण अपक्षांची जर कॅटेगरी काढली तर आपल्याकडं 15 अ मध्ये हे आपल्याला जे दिसतंय म्हणजे तुतारी आणि कमळ हे जर दोन आपण पक्षीय चिन्हावरचे सोडले, सॉरी धनुष्यबाण एक आहे, अमोल पाटोळे पण आहे याच्यामध्ये. तर अमोल पाटोळेंना त्या चिन्हाचा फायदा कितपत होईल काय, तर शिंदे गटाने पण यावेळेला पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे यामध्ये येण्याचा. कर्तृत्व क्षेत्र त्या प्रभागामध्ये आपलं त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि अमोल पाटोळे जे आहेत तर अमोल पाटोळेंनी सुद्धा तयारी केली होती. काही कारणास्तव त्यांना संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी धनुष्यबाणाकडे म्हणजे शिंदे गटाकडे तो पर्याय मागितला. इथं अपक्ष आणि प्रस्थापित यांच्यात चांगली लढत होऊ शकते. सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून इथं मोनिका घोरपडे यांना कमीच्या नाव मिळालेले. इथं निलेश मोरेचे धनुष्यबाण जे शिंदे गटाचे शहराध्यक्ष आहेत, नावाजलेलं नाव आहे सातारा शहरात, त्यांचे पत्नी मीनाक्षीताई मोरे या ठिकाणी आहेत. आयशा शेख या ताई या शरद पवार गटाकडून आहेत आणि सिंधू सकाळे या ताई या अपक्षकडून होते. नेमकं या म्हणजे आता आपण चर्चा केलीच आहे या भागात. आता 15 ब जो भाग आहे तर याच्यामध्ये केसरकर पेठ, परत रविवार पेठ, तो तुमचा सर्वोदय कॉलनी, त्याचबरोबर ट्रॅफिक ऑफिस समोरचा जो भाग आहे हा सगळा भागाचा यामध्ये समावेश होतो. तर याच्यामध्ये कमळ चिन्हावर मोनिका घोरपडे आहेत आणि घोरपडे बंधू आणि घोरपडेंची जी पाहुणे आहेत त्यांचं या प्रभागामध्ये प्राबल्य आहे. मतदान आहे त्यांचं स्वतःचं. त्यामुळे त्यांची सीट इथं चालू शकते. दुसरीकडनं त्यांना आव्हान मिळालंय मीनाक्षी निलेश मोरे म्हणजे एकनाथ शिंदेचे जे कार्यकर्ते आहेत निलेश मोरे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या 15 ब मधून धनुष्यबाण चिन्हावर आहेत. म्हणजे शिंदे गटाच्या जे निलेश मोरे आहेत यांच्या त्या पत्नी आहेत. आणि निलेश मोरेंचं सुद्धा त्यांची एक मोबाईल शॉपी होती, नंतर त्यांनी संपर्क कार्यालय उघडले आणि मोबाईल विक्रेते संघटना जी आहेत त्याचे ते एक समन्वयक म्हणूनही काम करतात. त्यामुळे रविवार पेठेतले जेवढे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी त्यांचा चांगला परिचय आहे. कोविड काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं होतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिंदे गटाच्या माध्यमातून ज्या योजना राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं एक लढत जी आहे धनुष्यबाण विरुद्ध कमळ म्हणजे महायुतीतले 2 घटक पक्ष जे आहेत ते इथं समोरासमोर लढताना दिसत आहेत. आणि त्याचबरोबर आयशा शेख जे आहेत जे शशिकांत शिंदेकडनं त्यांनी तुतारी चिन्ह मिळवलेलं आहे. रविवार पेठ हा जो परिसर आहे तिथं त्यांचं प्रभाव क्षेत्र मोठं आहे. त्या पद्धतीनं व्यावसायिक आहेत. व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचा एक मोठा संपर्क आहे. त्यामुळे तिरंगी लढत आपल्याला इथं पाहायला मिळेल. आणि आयशा शेख या दोघी म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण यांच्या चिन्हामध्ये तुतारी जी आहे ती तुतारी हे मताधिक्य वर खाली करू शकते. हा एक इथं एक्स फॅक्टर आयशा शेख यांचा असू शकतो. ओबीसी बरोबर. इथं सातारा विकास आघाडीचे चाणक्य समोर जाणारे बनकर कमळचे नाव उमेदवार मिळालेले. संभाजी पाटील यांना धनुष्यबाणावर इथं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. आणि विनायक कांबळे यांनी अपक्ष आणि ते 4थ्या अपक्ष आहेत इथे जे उमेदवार आहेत. अमित महिपाल शिवराजे गटाचे उमेदवार होते. त्यांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार न घेता त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे त्यांचा अर्ज राहिलेला आहे म्हणजे प्रभागात म्हणजे त्यामुळे त्यांचे चिन्ह निघालेलं नाही. म्हणजे असे एकूण इथं सरळ 2 लढते समोर दिसतात. पण दोन्ही अपक्षांचा किती परिणाम होऊ शकतो याच्यावर आणि काय नेमकं या प्रभागात होऊ शकतो. आता प्रभाग क्रमांक 16 चे माजी पक्षप्रतोद उदयनराजे यांचे कट्टर समर्थक
ऍडव्होकेट दत्ता बनकर प्रभाग क्रमांक 16 मधून कमळ चिन्हावर आहेत आणि प्रभाग रचना ज्या झाल्या तर प्रभाग रचनेमध्ये बनकरांच्या सुदैवानं साईबाबा मंदिरचा म्हणजे जो आपण कॅम्प सदर बाजार म्हणतो त्यातला 50% भाग त्यांच्या प्रभागामध्ये आलेला आहे आणि जिथं त्यांचं काम आहे. त्यामुळं एक त्यांची लाईन ऑफ ऍक्शन क्लिअर आहे की इथून आपल्याला मताधिक्य मिळू शकतं. देवी कॉलनी हा जो परिसर आहे तिथं सुद्धा त्यांचे सातारा विकास आघाडीचे त्यांचे जे दुसरे सहकारी आहेत सुनील तात्या काटकर यांचंही प्रभाव क्षेत्र आहे. त्याचबरोबर राजे भोसलेंचाच तो भाग आहे, सुजाता राजे भोसले पण त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे तो एक चांगला त्यांना परिणाम तिथे मिळू शकतो. दुसरीकडं जे अमित भरतराव महिपाल आहेत ज्यांनी बनकरांना तोंडी पाठिंबा जाहीर केला पण त्यांचा अर्ज कायम राहिल्यामुळं चालण्याची काठी हे चिन्ह आहे आणि महिपालांचं सुद्धा 16 मध्ये एक स्वतः ते कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिक असल्यामुळं एक कार्यक्षेत्र मोठं आहे त्यांचं. कदाचित जर लोकांमध्ये तो समज असेल की आपल्या उमेदवाराने पाठिंबा दिलेला आहे, जर तो मेसेज पोहोचला असेल तर ठीक आहे. इन बिटवीन जर आपला माणूस दिसतोय म्हणून जर ते बटन दाबलं गेलं तर मताधिक्याचा जो काही फटका आहे तो प्रस्थापितांना इथं बसू शकतो. दुसरी गोष्ट, महायुतीतले जे 2 घटक पक्ष आहेत म्हणजे शिंदे गट आणि भाजप, तर भारतीय जनता पार्टीचे बनकर असताना पलीकडनं शिंदे गटाचे संभाजी शिवाजी पाटील हे एक युवा सेनेचे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत शिंदे गटाचे आणि थोडक्यात शिंदे गटानं ताकद दाखवण्यासाठी 16 मधून पहिल्यापासूनच संभाजी पाटलांची तिथून हे चालली होती, तयारी चालली होती. फक्त प्रभाग कसा पडतोय याचं ते वाट बघत होते. प्रभाग त्यांना अनुकूल पडल्यानंतर त्यांनी तातडीनं फॉर्म भरला आणि सगळ्यात महत्वाचं 49% मतदान झालेलं आहे या प्रभागामध्ये. सगळ्यात कमी मतदान 1935 मतदान झालेलं आहे. त्यामुळं इथं चालण्याची काठी म्हणजे अमित महिपालांनी तोंडी पाठिंबा दिलाय पण त्यांचा फॉर्म कायम राहिलेला आहे. त्यामुळं त्यांच्या निमित्तानं होणारं जे मतदान आहे ते जर एक्स फॅक्टर म्हणून जर थोडंसं इकडे तिकडे झालं तर त्याचा प्रस्थापितांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. त्याचा फटका मग थोडंसं बनकरांना सहन करावा लागेल. मध्ये 2 सर्व झाले आहेत, वैशाली राजे भोसले कमळ चिन्हावर कांचन गौरीताई शिंदे. आता वैशाली राजे भोसले सरळ सरळ आहे, कांचन गौरी शिंदे या धनुष्य बाणावर आहेत आणि हा जो विसावा नाका जो परिसर आहे हा म्हणजे राजे भोसलेंचा गड आहे. ते पहिल्यापासून पारंपरिक तिथे निवासी आहेत. त्यामुळे कमळ चिन्हाला कांचन गौरी प्रदीप शिंदे असं एक जे नाव आहे अभ्युद विसावा नाक्यातलं, तर थोडस काही लोक प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी काही नावं येतात पुढं, त्यांचं सामाजिक कार्य असतं. प्रदीप शिंदे हे आपल्या रणजित सिंह भोसलेंचे समन्वयक सहकारी त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे त्यांनी धनुष्यबाणावर ती निवडणूक लढवत आहेत. एक चांगली लढत तिथं पाहायला मिळेल. पण शेवटी म्हणतो ना आपण कमळ चिन्हाचं एक आणि एक भाजपचं संघटन जो एक जो फायदा म्हणतो, एक लढत चांगली मिळेल पण थोडंसं कमळ चिन्हाचं पारड इथं मतदान प्रक्रियेमुळे इथं थोडंसं जड वाटतं. प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपण हा प्रभाग अत्यंत गाजलेला प्रभाग आहे. त्या प्रभागात एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. बरोबर. मला थोडस जरा प्रशिक्षकांशी बोलायचं आहे की या ठिकाणी एआयचा मोठा म्हणजे एआयचा वापर तुम्ही करा पण तो चांगल्या पद्धतीने कसा होईल या पद्धतीने करा. आणि साताऱ्यातील पत्रकारिता या निमित्ताने साताऱ्याच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. लोकांनी फार उठाव केला होता, म्हणजे उमेदवाराच्या बाजूने एकत्र आले होते, पर्यंत या विषय गेला होता. साताऱ्याच्या पत्रकारितेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना आम्हाला एकच सांगणं आहे प्रशिक्षकांना की साताऱ्यात आम्ही हरीश पाटणे सर असतील, रमेश कुलकर्णी सर असतील, हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याबरोबर आपले संदीप बाक्षी सर आहेत. असे अनेक ज्येष्ठ पत्रकार जे आहेत की त्यांच्या राहुल तपाशी असतील, तुषार तपाशी असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ओंकार कदम असेल आणि अनेक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत की त्यांनी साताऱ्याची पत्रकारिता समृद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आम्हाला कधीही चुकीच्या पद्धतीने पत्रकारिता करा आणि तुमचं नाव कमवा अशा पद्धतीने कधी त्यांनी आम्हाला शिकवून दिलेलं नाही. मला एवढं सांगायचं की सातारचे पत्रकार सर्व पत्रकार आणि सर्व समाजाला धरून काम करणारे पत्रकार आहेत. त्यामुळे आम्ही कुणालाही एका धर्माला जवळ घेऊन दुसऱ्या धर्माला टार्गेट करणं असं आमची पत्रकारिता काम करत नाही. त्यामुळं आम्ही अशा चुकीच्या गोष्टीला कधीही थारा देत नाही. त्यामुळं मला एक सांगायचं आहे की याचा वापर होत असताना पत्रकारांनी काही गोष्टींचा भान राखून बातम्या देणं गरजेचं आहे.
तुम्ही आरोप करा, त्याच्या कारभारावर लिहा, त्याचा अधिकार आहे. मात्र एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल अशा गोष्टींची पत्रकारिता होता कामा नाही. आम्ही वैयक्तिक चॅनल मार्फत आमचं एक मत आहे की आम्ही आवाहन करतो की अशा पद्धतीचा तुम्ही वापर करू नका आणि आम्ही या गोष्टीला समर्थन देत नाही. तर त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 मधून फिरोज पठाण यांना कमळ चिन्हावर आणि अपक्ष बाळासाहेब नरवडे यांनी उमेदवारी दाखल केले. असं इथे एक चित्र की इथं आधी फाईट नाव होतं की संग्राम वर्गे यांचं, मात्र इथं ओबीसी प्रवर्ग पठाण संग्राम वर्गेचं नाव मागे गेलं. आता संग्राम वर्गे इथं कुठेच प्रचारात दिसून आलेले नाहीत, या भागात कुठेही बाहेर पडले. त्यांनी प्रचार यंत्रणेपासून या आजच्या निवडणुकीत त्यांनी स्वतःचे 4 हात लांब राहिले. पण संग्राम वर्गे यांच्या कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब नरवडे यांना रसद पोचली गेली असं एक तिथं चर्चा आहे. नेमकं मग याचा परिणाम कसा होऊ शकतो या भागात? कसं आहे, आता शेवटी मनोमिलन आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये संग्राम बर्गे जे स्वतः भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर काम करतात. गेल्या 4 वर्षापासून त्यांचं काम सुरू होतं आणि एकूणच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे त्यांचं प्रेझेंटेशन झालं. ऐनवेळी ते वाटाघाटीत नाव थोडंसं मागं पडलं. पण त्या माणसानं जवळजवळ 12 कोटीची कामं त्यांनी त्या प्रभागात केलेली आहेत असं त्यांनी मागे एका प्रेसमध्ये सांगितलं होतं. इनोव्हेटिव्ह सातारा म्हणूनही त्यांनी तसा तो उपक्रम राबवलेला आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे की कमळ चिन्हावरचे ओबीसी पुरुष प्रवर्गातले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जे समर्थक फिरोज पठाण जे आहेत, यांचं सुद्धा त्या दृष्टीनं जो विलासपूर संभाजीनगर जो भाग आहे तिथं सुद्धा म्हणजे जर ओपन प्रवर्ग पाडला असता तर तरी सुद्धा समोरासमोर लढत एक तुल्यबळ आणि एक रंगतदार राजकीय रंगतदार लढत जी म्हणतो ती होऊ शकली असती. पण थोडस प्रवर्गाकडे लक्ष देण्यात आल्यामुळं संग्राम बर्गेंनी जाणीवपूर्वक तिथून म्हणजे काही गोष्टी त्यांनी व्यक्त न होता आपण जस्ट गो ऑन, आपण पुढे जाऊया, आपलं काम करूया या दृष्टीने त्यांनी काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आणि फिरोज पठाण यांना मात्र इथं नशिबानं साथ दिली. ओबीसी प्रवर्गात आरक्षण पडलं आणि यांचं काम आहे, लोकांसाठी काम केलेलं आहे. त्या भागामध्ये लोकांसाठी रात्री अपरात्री केव्हाही त्या पद्धतीने त्यांची कामं आहेत आणि लोकांमध्ये ती चर्चा आहे की थोडस यांना कमळ चिन्हाचा एक तो फायदा होऊ शकतो. दुसरीकडनं बाळासाहेब नलावडे ट्रक चिन्हावर आहेत. आता साहजिक आहे की ज्यावेळेला एखाद्याची बाजू जेव्हा पुढे येते तेव्हा त्याला विरोधाची पण बाजू पुढे येते. असं तुम्ही म्हणालात की संग्राम बर्गेंकडनं रसद गेली, त्यांच्याकडे पोचली, तर शेवटी चर्चा जरी असली तरी शेवटी बघा ही निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये कोणतरी जिंकून येणार आहे आणि कोणतरी दुसऱ्या क्रमांकाच्या मतानं थोडंसं पाठीमाग राहणार आहे. याचा अर्थ त्या प्रभागातला तो माणूस आणि त्याचं कार्यक्षेत्र, त्याच्या कामाची पद्धत ह्याला कुठेतरी पसंती मिळणार. मग ती याच्यामध्ये अपक्ष ट्रक चिन्हाचे जे बाळासाहेब नलवडे असतील तर ते कितपत लढत देतील तर तिथल्या लोकांचा जो कल काय याचं उत्तर आपल्याला 21 तारखेला मिळेल. पण फिरोज पठाण हे नाव आणि एकूण त्यांचं ते कमळ चिन्ह आणि तो कार्यक्षेत्राचा प्रभाव, त्यामुळे त्यांच्या नावाची तिथं चर्चा सध्या आहे. पुन्हा कमळ चिन्ह त्यांच्या जोडीला गणेश माडिक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. त्या काँग्रेसच्या पदाधिकारी असं चर्चेतलं नाव आहे ते त्या भागात. आणि उषा जाधव या तिथं शरद पवार गटामध्ये आहेत. मग इथं नेमकं आता इथं काय होऊ शकते ते म्हणजे फिरोजबाईंचा जनसंपर्क आहे त्यांच्या जोडीलाच आहेत. म्हणजे नेमकं नाही, आता फिरोजबाईंचा जो संपर्क आहे त्याचबरोबर पूनम निकम त्यांच्या बरोबर आहेत कमळ चिन्हावर. त्यामुळे त्या आपण जे पॅनल टू पॅनल वोटिंग जर झालं तिथं तर त्याचा फायदा निश्चितच पूनम निकम यांना होऊ शकतो. दुसरं जे नाव आहे धनश्रीताई महाडिक, तर त्या अपक्ष आहेत पण त्यांचंही काम आहे, त्यांचंही नाव आहे. त्याचबरोबर त्यांचं कार्यक्षेत्रही तिथं मोठं आहे. त्यांचं चिन्ह आहे चालण्याची काठी. तलाठी कॉलनी जो त्यांचा विलासपूरचा जो परिसर आहे तर तिथं त्यांनी सामाजिक उपक्रम किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या सक्रिय आहेत. त्यामुळे धनश्रीताई महाडिक सुद्धा आणि त्याचबरोबर उषा जाधव जे आहेत हे नाव म्हणजे सुनील जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समन्वयक शहर प्रमुख गणेश ऐहोळे यांच्या माध्यमातून त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी तुतारीकडनं यांना तिकीट मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं तो रामराव पवार नगर किंवा वरचा जो पट्टा आहे उंटाचा डोंगर भाग किंवा इंदिरा वसाहत तिथं उषा जाधवांचं सुद्धाच काम मोठं आहे.
त्यामुळे इथं महिला प्रवर्गामध्ये एक चांगली तिरंगी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पण म्हणजे जो वातावरण निर्मिती जो म्हणतो ना, वातावरण निर्मिती, कारण बाकीचे म्हणजे धनश्रीताईंना चिन्ह मिळताना खूप दमछाक झाली, उशीर झाला, लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. त्यामुळे कदाचित पण नाव म्हणजे धनश्री महाडिक हे नाव खूप परिचित आहे तिथं. पण शेवटी चिन्हाचाही एक प्रभाव पडतो. कमळ चिन्ह म्हणलं की लोक पटकन अट्रॅक्ट होतात आणि मतदान करताना ते सोपं पडतं. म्हणजे आपण ज्याला पॅनल टू पॅनल म्हणतो त्या पद्धतीनं. तर इथं उषा जाधव आणि धनश्री महाडिक यांची एक चांगली लढत पूनम निकम यांना मिळू शकते. आता इथं पण सुद्धा कोण किती कोणाची मतं खाणार हाच विषय महत्वाचा आहे. कदाचित उषा जाधवांचं रामराव पवार नगरमध्ये काम चांगलं असल्यामुळे ते कदाचित तिथं त्या पट्ट्यात चालू शकतील असा अंदाज आहे. तर पूनम निकम यांचं पार्ट कमळ चिन्हामुळे सध्या तरी इथं जड वाटते. अनिता फरांदे या कमळ चिन्हामुळे आणि किशोर साळुंखे यांनी अपक्ष म्हणून त्याच्या विरोधात उमेदवार दाखल केलेला एक सरळ लढत आहे. नेमका इथं परिणाम कसा होतो शकतो? इथं आता फरांदे यांचं एक तो गडच आहे. म्हणजे कामाटीपुरा म्हटलं की फरांदे, आणि फरांदेंचं एक कार्यक्षेत्र, त्यांचं मतदानही मोठ्या प्रमाणावर आहे तिथं. त्यामुळे त्यांना कमळ चिन्ह तिथं म्हणजे नागरिकांचा जो मागास प्रवर्ग आहे महिलांचा, तिथं कमळ चिन्हावर अनिताताई फरांदे आहेत. त्यांचं कामही आहे. त्यांनी चिन्हाची मागणी केली आणि आरक्षणानुसार त्यांना मिळालं. पण कामाटेपुरात दुसरं जे आहे नाव ते किशोरी संतोष साळुंखे यांना तिथं संधी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष दाखल केलेला आहे. आता कामाटीपुऱ्याचा बराचसा निम्मा भाग हा 18ला जोडला गेला आणि निम्मा भाग हा 16ला जोडला गेला. मग तिथं फाटाफूट झालेली आहे त्या प्रभागामध्ये. त्यामुळं थोडस हे अनिताताई फरांदेंच्या पथ्यावर पडलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो गट सुरक्षित, त्यांचा जो मतदान गठ्ठा तो एकत्र सुरक्षित राहिला. त्यामुळे कदाचित अनिताताई फरांदेंचं नाव पुढे येऊ शकतं. त्याचबरोबर मला सांगायचं की इथे किशोरी साळुंखे यांच्यासाठी उठाव झाला होता, इथे उमेदवारी मिळावी म्हणून असं मागणी झाली होती. पण नंतर काही प्रकारच्या यंत्रणेत अंतर्गत एक रसद पोहोचवण्याचं काम झालेलं असं दिसतंय तिथे. त्यामुळे इथं कदाचित किशोरी साळुंखे याचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला कसं दिसतंय? नाही, बघा कसं आहे की ज्या वेळेला एखाद्याला संधी मिळत नाही आणि आपल्या प्रभागातला आपला माणूस असावा असं वाटतं, त्यावेळेला अंतर्गत उठाव आणि ती नाराजी ती मतदानाच्या रूपाने व्यक्त झालेली असते. तर किशोरीताईंना जरी एअर कंडिशन मिळालं असलं तरी तिथं त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे आणि प्रभाव क्षेत्रही जर मोठं असेल तर त्या माध्यमातून त्यांचं काम त्या लोकांनी त्यांनी पसंती दिली. शेखर मोरे पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे. विनोद मोरे यांनी अपक्ष उमेदवार त्याच्या विरोधात दाखल केलेले. अमोल खुडे तिथे शरद पवार पाठवतो नाही. त्यामुळे नेमकी सरळ लढत दोन बावकी झालेले. नेमकं काय प्रभाग क्रमांक 18B म्हणजे शहराचा जो उपनगराचा जो भाग आहे, इथं अण्णासाहेब राजाराम मोरे म्हणजे शेखर मोरे कमळ चिन्हावर आहेत. त्याचबरोबर त्यांच्याच भावकीतले विनोद अशोक मोरे यांचं अपक्ष चालण्याची काठी हे चिन्ह आहे. त्यामुळे थोडक्यात मोरे भावकी मधलीच ही लढत आहे. आणि आजपर्यंत जो इतिहास आहे की मोरे भावकीच्या माध्यमातून जो निर्णय ठरवला जातो तोच उमेदवार तिथं निवडून येतो. त्याचबरोबर तुतारी म्हणजे तुतारी चिन्हावर अमोल खुडे सुद्धा तिथं रिंगणामध्ये आहेत. कारण त्या प्रभागाचे बरेचसे प्रश्न आहेत. तिथली अतिक्रमण असतील किंवा तिथली ओढ्यांची कामं असतील, त्याचबरोबर काही ट्रॅफिक जॅमचे विषय असतील, तर या विषयांवर सुद्धा अमोल खुडे यांनी मागे 2-3 वेळा आंदोलन सुद्धा केली होती. त्या माध्यमातून त्यांनी आवाजही उठवला होता. तर यावेळेला त्यांनी एक संधी म्हणून तिथं स्वतःचं नशीब आजमावण्याचं ठरवलेलं आहे. पण खरी लढत ही दोन मोरे बंधूंमध्ये तिथं होईल. तुल्यबळ लढत 50-51 म्हणू शकतो. प्रभाग क्रमांक 19 मध्ये ओबीसी प्रवर्गातून सुशांत महाजन यांना कमळ चिन्हावर आणि अनिकेत साळुंखे यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी दाखल केलेले. सुधीर पांढरे यांनी अपक्ष केलेला आहे. कशी परिस्थिती पहिल्यांदाच आता शाहूनगर हा जो प्रभाग आहे हा पहिल्यांदाच इकडं ह्याच्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर हा प्रभाग पहिल्यांदा आल्यामुळं लोकांना अपेक्षा आहेत की पहिला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. तर शाहूनगरची अडचण अशी आहे की एकतर ते उपनगराचा भाग आहे, थोडासा 4 भिंतीच्या पलीकडं म्हणजे थोडस प्राधिकरणाला वळसा घालून इकडे जावं लागतं. तर इथून सुशांत महाजन यांना कमळ चिन्हावरनं संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर अनिकेत साळुंखे आहेत,
ते राष्ट्रवादीच्या तुतारी गटाकडनं आहेत आणि सुधीर पांढरे जे अपक्ष आहेत ते मेणबत्ती चिन्हावर आहेत. तर इथं तुतारीच्या चिन्हावरचे जे अनिकेत साळुंखे जे आहेत त्यांनी पण काही गोष्टींचे प्रयत्न नगरपालिकेचे म्हणजे सामाजिक कार्यकर्तेच तिथं जे काही चालवतात विषय तर त्या माध्यमातून इथं कामं होऊ शकतात. आणि लोकांना ती एक अपेक्षा आहे की एक चांगला उमेदवार जावा. तर इथं कमळ आणि तुतारी ह्याच्यामध्ये एक चांगली लढत इथं होऊ शकते. एक प्रभाग क्रमांक ब मधून सागर भोसले यांच्या पत्नी हेमलता भोसले, सागर भोसले फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. त्यांना त्यांच्या पत्नीला इथं कमळचे नाव उमेदवारी मिळालेले आहे. मंगेश जगताप यांचे नाव तिथे चांगलं त्यांच्या पत्नी अनिता जगताप यांना इथे उमेदवारी मिळालेली आहे. या धनुष्यबाणावर त्या रिंगणात आहेत या ठिकाणी. आणि जयश्री तिरोडकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. इथे नेमकं कसे पाठवू शकते हे आपण बघा इथं पण तिन्ही उमेदवार जर आपण जर लक्षात घेतले म्हणजे जयश्री तिरोडकर म्हणजे सचिन तिरोडकर जे आहेत हे मूळचे भाजपचेच आहेत, संघ कार्यकर्ते आहेत. आणि हेमलता ताई जे आहेत सागर भोसले यांच्या पत्नी आणि सागर भोसले हे उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत, व्यावसायिक आहेत. त्यामुळं आता शेवटी कसं आहे भारतीय जनता पार्टीमधून सगळ्यांनाच संधी मिळू शकली नाही म्हणून जयश्रीताई पुस्तक चिन्हावर अपक्ष आलेले आहेत रिंगणामध्ये. आणि हेमलता भोसले जे आहेत ज्या कमळ चिन्हावर आहेत तर कमळ चिन्ह जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं एक चांगलं तिथं वर्चस्व आहे, नेटवर्क आहे. बऱ्याच वेळा तिथल्या प्राधिकरणाच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांसंदर्भात जय सोशल फाउंडेशनने वेळोवेळी काम केलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असतील, पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील त्यांच्या माध्यमातून सागर भोसले हे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर सचिन तिरोडकर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, वकील आहेत आणि शाहूनगरसाठी त्यांनी वेळोवेळी अभिजित बापट मुख्याधिकारी जे आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे ते एक नाव चर्चेतलं आहे. त्याचबरोबर जगतापवाडीचे जे मंगेश जगताप आहे मोठं तिकडं त्यांचंही कार्यक्षेत्र मोठं आहे, धनुष्यबाण चिन्हावर आहेत. आणि मंगेश जगतापांनी थेट शिंदे गटाशी म्हणजे रणजित भोसलेंशी संपर्क करून त्या माध्यमातून आपले स्वतःच एक चांगली तिरंगी लढत इथं तुम्हाला बघायला मिळेल. पण एक साताराकरांचं लक्ष लागून राहिलेला हा प्रभाग आहे. कारण की या ठिकाणी या प्रभागातील उमेदवार असलेले अमोल होते यांना नगरसेवकाची संधी मिळाली. त्यामुळे हा संतोष पवार यांना कमवायचं नाव या ठिकाणी प्रशांत आयरावांनी तिकीट मागणी केली होती की बाबा त्यांना नगरसेवकासाठी मिळाली तर आम्हाला इथं मला इथे पक्ष तिकीट द्यावी पक्षाने, पण तसं न होता इथं शिवराजे गटांनाच उमेदवारी दिलेली. त्यामुळे उदयनराजे गटाचे ज्या प्रशांत आयराव आहेत त्यांनी इथं अपक्ष उमेदवारी दाखल करून आव्हान उभं केलं. त्यामुळे हा सर्वात जास्त सर्वांचं लक्ष लागून राहिला प्रभाग आहे. आणि नेमकं प्रभागात काय होऊ शकतं. आणि शेवटच्या टप्प्यात असं मला जाणवते की एक त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती म्हणजे निर्माण झाली होती प्रशांत आयरावांची. पण बरोबर त्या सहानुभूतीनुसार मतदान होईल आणि तसं झाले अशीही चर्चा होती. मात्र शेवटच्या टप्प्यात स्वतः नगराध्यक्ष यांनी या प्रभागात लक्ष घालून काही संध्याकाळी काही बैठका घेऊन काही दुरुस्ती केलेल्या आहेत. त्याचा परिणाम आणि स्वतः ते दुपारपासून ते तिथं ठार मांडले होते. त्यामुळे नेमका इथला निकाल कसा असू शकतो काय. तुमच्या प्रश्नाचंच तुमचं उत्तर आहे. तुम्ही म्हणताय की सहानुभूती, तर प्रशांत अहिरराव यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे. परत तुमच्या प्रश्नात दुसरं नाव होतं दुरुस्ती. स्वतः अमोल मोहितेंनी त्यांचा जो पारंपरिक प्रभाग त्यांचा पारंपरिक मतदार आहे त्याला स्वतः मतदारापर्यंत संतोष पवार यांच्यासह ते तिथं पोहोचले, चर्चा झाल्या आणि संतोष पवार यांना निवडून देण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं. काय आलंय प्रशांत अहिरराव जे आहेत हे गेले 2-3 टर्म प्रयत्न करतायत त्या प्रभागातनं आणि थोड्याशा मताधिक्याच्या फरकानं थोडंसं यश त्यांना उलकावून येते. पण यावेळी त्यांनी चंग बांधला की पुढच्या दारात जायचंय आणि 100% जायचंय. त्यामुळं प्रशांत अहिरराव यांचे स्वतःचं केबल व्यावसायिक नेटवर्क आहे. त्यामुळे त्या माध्यमातून घराघरामध्ये परिचित आहेत. दुसरीकडे अमोल मोहिते सुद्धा हे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्यामुळे एक तुल्यबळ लढत 20B मध्ये बघायला मिळेल अशी चर्चा होती. पण नगराध्यक्ष पदाला गेल्यामुळं खालचा जो एक कोणा रिकामा राहिला होता तिथं संतोष पवारांना उमेदवारी त्यांनी दिली आणि त्यांच्यासाठी सुद्धा अमोल मोहितेने सुद्धा तितकीच
ताकद लावली, जितकी ताकद स्वतःसाठी त्यांनी मागच्या पंचवार्षिकला लावली होती. त्यामुळं लोक आता काय कौल देतील, बाबा अहिरराव की संतोष पवार. संतोष पवार जरी आले तरी तो अमोल मोहितेंचाच विजय. आणि शेवटी कसं आहे, आता सातारकरांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण हा या गटाचा त्या गटाचा म्हणण्यापेक्षा कोणी निवडून आला तरी तो भाजपचाच असणार आहे. आता ठीक आहे, इथं अहिरराव एअर कंडिशन चिन्हावर अपक्ष जरी असले तरी शेवटी निष्ठा या उदयनराजेंवरच आहेत, नेत्यांवरच आहेत. आणि मी मागच्या भागात म्हणलं होतं की कार्यकर्त्यांच्या निष्ठांमुळेच नेता मोठा होतो, नेत्याचं वलय मोठं होतं. नंतर त्याचा काय निर्णय होईल, अपक्षांचा कशा पद्धतीने त्यांना सांभाळून घ्यायचं ते नंतर ठरवलं जाईल. पण ही लढत जी आहे ही एक दुरंगी आणि एक चांगली हेल्दी लढत इथं पाहायला मिळेल आपल्याला. अजून एक मुद्दा चर्चा झाला होता की ज्या बिनविरोध झालेले आशा पंडित नेते बिनविरोध झाल्या होत्या, त्यांनी तिथं भेटत अशी जाते की किशोर पंडित त्यांचे पती आणि आशा पंडित यांनी जे विरोध झाल्यानंतर कमळ चिन्हाचा प्रचार न करता अपक्षांना साथ दिली असे एक चर्चा नंतर इलेक्शन नंतर राहणार. त्यांनी जसं त्यांना अपक्षांना अगदी ही पण चर्चा आहे. विरोधकांना किती होऊ शकतो, विरोधकांना रसद दिली गेली. कारण काय, आदल्या शेवटच्या 2 दिवसामध्ये राजकीय समीकरण आणि त्या माध्यमातून काय चित्र येऊ शकतं, म्हणजे पंडित दाम्पत्य म्हणजे आशा पंडित या तिथून बिनविरोध झाल्या आणि शेवटी प्रभागात कोण काम करणार. त्यामुळे इथं चित्र काय होईल तर संतोष म्हणजे मी म्हणतो ना, मताधिक्यावर परिणाम होतो किंवा कोण निसटत्या विजयानं किंवा खूप मोठ्या विजयानं जी चर्चा असते ना ती मताधिक्य कुठंतरी घटलेलं असतं. पण याच्यामध्ये सहानुभूती आणि दुरुस्ती याच्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. सहानुभूती पण त्यांना मिळालेली आहे रावांना, तुमचाही मुद्दा बरोबर आहे. आणि अमोल मोहितेने सुद्धा आपली लढत करता करता संतोष पवारांना सुद्धा निवडून आणण्याच्या दृष्टीनं मोठी मोर्ची बांधणी केली. पण आयररावांना रसद देण्यात आली अशी चर्चा आपण सर्वच ऐकून आहोत. पण शेवटी कल आहे, मतदार राजा कोणाला काय कसं मतदान केलेलं असेल तर ह्या सगळ्या उत्तर 21 तारखेला आपल्याला मिळेल. चांगली लढत बरोबर आहे की आयररावांनी पवारांची चांगली लढत आली. मात्र मला एक सांगायचं की आशा पंडित यांचा जी त्यांनी असं चर्चा आहे त्या चर्चा खऱ्या ठरल्या तर त्यांना एक मोठा धक्का बसू शकतो. प्रभाग क्रमांक 21 हा एक मोठा चर्चेचा प्रभाग आहे. ते रेकॉर्ड होणार आहे, इतिहास होणार आहे. आता या इतिहासात नेमकं कोण बाजी मारताय ते पाहणं महत्वाचं आहे. इथं अशोक मोदी साहेब हे माजी नगराधीश 35 वर्ष तिथे निवडून येतात. त्यांनी कमळ चिन्हावर इथं उमेदवारी मिळवली आणि त्याचबरोबर खासदार गटाचे जे सरकार पक्ष आहेत जे त्यांनी तिथं उमेदवार मागितली होती, मात्र त्यांना उमेदवार मिळाला. त्यांनी त्याच ताकदीने मग अपक्ष तिथं उमेदवार दाखल त्याच्यावर समोर मोठं रान उठवलं. आता नेमकं इथं काय सांगायचं, आता इथं पण जसं आपण ज्या वेळेला मागे आपण बोललो होतो की ज्या वेळेला अशी चर्चा होती की अशोक मोने अडचणीत येत तर ते त्या पद्धतीने निवडून आलेले आहेत असा बऱ्याच वेळा इतिहास झालेला आहे. ज्या वेळेला 37-2 लाट आपण बघितली होती 2001च्या इलेक्शन मध्ये, तेव्हा सुद्धा अशोक मोने याच प्रभागातून निवडून आले होते. त्यामुळे चांगला होल्ड आहे प्रभागावर. मतदार राजाच्या घराघरामध्ये अशोक मोने पोचलेले असतात. त्यांची एक परंपरा सुरू झाली, तयार झालेली आहे. पण यंदाच जे वातावरण आहे, मतदार राजाचा जो मूड आहे तो थोडासा काही वेगळा बघायला मिळतोय. सागर पावशीने सुद्धा जोरदार तयारी केली 2 वर्षापासून. आणि आपण जे म्हणतोय की अपक्ष भारी पडू शकतात प्रस्थापितांना, तर तो हा एक प्रभाग आहे. याच्यामध्ये कदाचित एअर कंडिशन शनिवारपेठेचा जो मध्य भाग आहे या मध्य भागामध्येच ही लढत आहे. आणि 21 प्रभागामध्ये साधारण 63% मतदान झालेलं आहे. त्यामुळं मतदान पण अपेक्षेप्रमाणे झालेलं आहे. इथं मतदाराचा मूड हा कदाचित वेगळा असू शकतो. लढत चांगली मिळेल, पण अशोक मोनेंची सुद्धा प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे. सागर पावशे कदाचित एक चांगली लढत देऊन 2 पावलं पुढे जाऊ शकतात अशी नागरिकांमध्ये पण चर्चा आहे. त्यामुळे अपक्षाचे म्हणतोय ना आपण 45 पैकी जी काही अपक्ष येऊ शकतात प्रस्थापितांना धक्का देऊन त्यातली ही लढत आहे. आणि सागर पावसाळ्याचं ते जाहीर केलं ठाण्यावर. इथं त्याच्या बरोबरीला सुजाता वाडेच्या मागच्या म्हणजे अनेक त्यांनी पराभव पाहिजे त्या ठिकाणी. हो, आणि ते सतत निवडून येतात त्यांनी नगराध्यक्ष राहिलेला आहे. तर त्यांना कमाची न मिळालेलं, पण त्यांच्याबद्दलची थोडीशी नाराजी यंदा जरा दिसून आली त्या प्रभागात. म्हणजे चर्चेत आहे
मग त्यामुळे त्यांचं स्नेहा खेर यांनी एक चांगलं आव्हान अपक्ष अगदी. उभं केलं आणि निलम तरडे यांनी पण एक अपक्ष त्यांच्यासमोर उभं केलं. पण सरळ पाठ झाले ते नेहा खेर आणि सुजाता राजमाडे बरोबर आहे. कारण सुजाता सागर राजमाडी बरीच वर्ष या प्रभागातून निवडून येत आहेत आणि लोकांना पण कधीतरी बदल हवा असतो. कमळ चिन्ह जरी असल्या तरी नेहा ओंकार खैरे एक नवा चेहरा आहे. त्यांचं माईक चिन्ह आहे. परत नीलमताई तरडे, लक्ष्मीकांत ज्या फलंदाज म्हणजे त्यांचं त्या पण अपक्ष आहेत. सुजाताताईंना इथं म्हणजे अपक्षांचा एक वेगळा प्रवाह जर सुरू झाला, एक वेगळं जर फाईट बघायला मिळालं तर 21 ब मध्ये म्हणजे अपक्ष 21 हा जो प्रभाग आहे हा अपक्ष गाजवतील असं एकंदर तिथलं वातावरण आहे. कारण लोकांना काम करणारा उमेदवार पाहिजे आता. म्हणजे याच्या आधीच्या नगरसेवकांनी काम केलं असं नाही, काम केलेलं आहे, पण लोकशाहीमध्ये लोकांना बदल हवे असतात. ते बदल त्यांनी जाणीवपूर्वक ठरवलेले असतात की यावेळेला मतदान कोणाला करायचं आणि त्याच्या मागे 5 वर्षाचं त्यांच्या कामाचं मूल्यमापन सुद्धा असतं. या ठिकाणी आता याच्यामध्ये सुजाताताईंना कमळ चिन्हाचा फायदा जरी होत असला तरी नेहा ओंकार खैर माईक चिन्ह आहे त्यांचं, तर ती लढत चांगली देऊ शकतील. एक पॉवरफुल फाईट म्हणतो ना, जसं सागर पावशेंचं अशोक मोरेंना फाईट आहे तशी इथं सुजाताताईंना नेहा अपक्षांची जास्त नाव हा अपक्षांची नाव इथं जास्त चर्चेमध्ये. प्रभाग क्रमांक 22 महिला सर्वसाधारण महिला गटातून म्हणजे मागील नगरसेवक आहेत प्राची शहाणे आणि त्यांच्या विरोधात बाळासाहेब शिंदे यांच्या भावाच्या पत्नी गीता शिंदे यांनी धनुष्यबाण बरोबर. इथं गुलनार बागवान यांनी अपक्ष यांनी पल्लवी घोडके यांनी अपक्ष उमेदवार दाखल केले. मग इथं प्राची शहाण्यांबद्दल पण असे तसेच सेम आता 21 मध्ये जसे त्या प्रमाणात फिरल्याच नाहीत असं एकूण तिथे लोकांचं म्हणणं आहे की आपण कधी फिरल्या अशा निवडणूक लागली ते आल्या आणि त्यांना चिन्ह तिकडे मिळालं. त्यामुळे असं विषय की आता या ठिकाणी असं काय होईल की म्हणजे ह्याचा फटका काय म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नशीबवान नगरसेविकांची जर यादी काढली तर प्राचीताईंचं नाव घ्यावं लागेल. म्हणजे काही न करता फार प्रयत्न म्हणजे 5 वर्ष मागची प्राचीताई कुठं होत्या असं शोधा, प्रभागात शोधा किंवा त्यांचं काम दाखवा अशी म्हणण्याची वेळ होती. पण धनंजय भाऊ जांभळे त्यांच्या बरोबरचे जे कमळ चिन्हावरचे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी चांगली वातावरण निर्मिती केली होती, एक चांगली मोर्चे बांधणी केली होती. भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत असण्याचा त्यांना फायदा झाला, त्यांना तिकीट मिळालेलं आहे तिथं. दुसरीकडे जे आहे गीता निलेश शिंदे ज्या धनुष्यबाण चिन्हावर आहेत आणि शिंदे म्हणजे बाळासाहेब शिंदे जे आहेत तर त्यांच्या भावाच्या ज्या पत्नी आहेत आणि शिंदे म्हणून शिवसेना, शिंदे आणि शिवसेना एक मोठं वलय वातावरण आहे आणि धनुष्यबाण हे पहिल्यापासूनच त्यांनी चिन्ह जपलेलं आहे. आणि सोमवार पेठ भगवा चौकापासून प्रभागातल्या 2/3 भागामध्ये एक चांगलं घरटी नेतृत्व वर्चस्व आहे किंवा एक संपर्क आहे. एक संधी फक्त बाळासाहेबांच्या त्या भावाच्या पत्नीला पाहिजे काम होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विकास कामाच्या दृष्टीनं. तर बदल जर घडवायचा असेल ह्यांना मतदार राजाला तर 22 मध्ये सुद्धा एक वेगळा मेसेज दिला जाऊ शकतो की अपक्ष इथं दणका देऊ शकतात. पल्लवी घोडके सुद्धा म्हणजे कपाट चिन्ह अपक्ष आहेत. चंदन घोडकेंचं पण एक नाव आहे तिथे, ते स्वतः सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात. आणि 22 मध्ये यादवगोपाळ पेठेमध्ये सुद्धा कदाचित एक वेगळी चर्चा, कारण 22 मध्ये लोकांना आपला हक्काचा प्रभागातला नगरसेवक हवाय अशी चर्चा होती. त्या दृष्टीने त्यांनी उदयनराजेंची जाऊन भेटही घेतली होती. इकडे शिवेंद्रराजेंना पण गाठभेट झाली होती. त्या दृष्टीने एक तिरंगी लढत पाहायला मिळेल. प्राची शहाण्यांना थोडस इथं सत्वपरीक्षा आहे त्यांची. आता 22 ब मधून इथं धनंजय जांभळे नगरसेवक होते या भागातले, त्यांच्या बरोबर असणार त्यांना कमळची नाव होणार, त्यांच्या बरोबर मागच्या टर्मला त्यांच्या बरोबर असणारे पत्रकार आहेत आपले ते प्रतीक बर्डे यांनी त्यांच्या मागच्या टर्मला त्यांची पत्रकारांना त्यांनी राबवली. यंदा त्यांच्या विरोधात ते उभे आहेत. त्याचबरोबर संतोष नाना इंद्रकर त्यांचं युवकांचा मोठा संघटन आहे, ते त्यांच्या विरोधात अपक्ष उभे आहेत. गौरव इमडे चांगले युवक आहेत, चांगलं नाव आहे त्याचंही अपक्ष उभे आहेत. इथं बाळासाहेब शिंदे इथं धनुष्यबाणावर उभे आहेत. पण तरी इथं हर्षल चिकणे यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांनी गेले 9-10 वर्ष या प्रभागात काम करतात.
त्यांना उमेदवारी मिळणार. मग ह्याचा नेमकं काय याचा परिणाम होऊ शकतो? नाराजी मत त्यांनी हे केली, नाराज झाले होते ते, चर्चा होती, पण त्यांनी नंतर एक लक्षात घ्या, हर्षल चिकनेंचे काम म्हणजे ठीक आहे, जसं जागा कमी आहेत, 50 जागा आहेत, 50 जागांसाठी 400-450 अर्ज आले होते. उमेदवारांना सांगण्यात आले की नाराज होऊ नका, पण शेवटी संधी हुकल्यानंतर ते कुठेतरी ती मनाला कुठेतरी खंत राहती. पण धनंजय जांभळेंचा पण एक स्वतःचा विषय, एक आत्मविश्वास आहे की मी नक्की निवडून येणार. त्यांनी काहीतरी विजयाची कॅल्क्युलेशन स्वतःची त्यांनी बांधलेली आहेत. आणि हर्षल चिकने नाराज जरी असले तरी शेवटी शिवेंद्रराजे त्यांचे नेते आहेत, आणि नेत्यांनी सांगितले की जो उमेदवार कमल चिन्हाचा आहे त्याच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहा, त्याचा फायदा जांभळेंना होणार. दुसरीकडं प्रतीक बद्रे जे त्यांचे सहकारी मागच्या निवडणुकीमधले, ते स्वतःच यावेळेला स्वतःच उमेदवार आहेत. त्यामुळं त्यांची जी प्रचार यंत्रणा स्वतंत्र जी एकत्र असायची ती स्वतंत्र झालेली, त्यामुळे कदाचित इथं कुठेतरी जांभळे दादा, आपले धनंजय जांभळे, त्यांना बॅकफुटवर थोडंसं जावं लागेल. आणि खाली धनुष्यबाण चिन्हावर बाळासाहेब शिंदे आहेत, आणि त्यांनी तर 40 वर्ष शिवसेना जगवली, बघितली. आता शेवटी ते ठाकरे गटाकडे होते, त्यांना तिकडनं बानवडे पाटलांकडनं ग्रीन सिग्नलला आल्यामुळं ते धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटातून आलेले आहेत. शेवटी धनुष्यबाण जिवंत, म्हणजे शिवसेना कुठली असो, ही किंवा ही, शिवसेना म्हणून बाळासाहेब शिंदेची ओळख आहे. त्यांनी त्या पद्धतीनं इथं लढत द्यायचं नाना इंदलकरांचं एक नाव आहे, नाना इंदलकरांचं युवा संघटन आहे, बॉडी बिल्डिंगची स्पर्धा ते भरवतात. त्यामुळे तिथं लोकांना बदल पाहिजे. पण जे अपक्ष प्रस्थापितांना धक्का देऊ शकतात, प्रस्थापितांची सत्व परीक्षा घेऊ शकतात, प्रस्थापितांना अडचणीत आणू शकतात, असं 22 होऊ शकतं. म्हणजे धनंजय जांभळे जर आले तर ते मार्जिन जे असेल, निसटतं मार्जिन किंवा कट टू कट ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक बदऱ्यांनी यावेळेला फॉर्म भरलेला आहे, लोकांपर्यंत ते थोडस वेळ कमी मिळाला चिन्ह मिळण्यामध्ये, 4-5 दिवस त्यांना मिळाले, शेवटचे 3-4 दिवस बहुतेक. तर त्या 4 दिवसामध्ये मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण एक चांगली लढत ते तिथं देऊ शकते. प्रभाग क्रमांक 23 हा एक नाव गाजलेला, म्हणजे गाजत असलेला प्रभाग आहे. इथं मागासवर्गीय नागरिकांना मागास प्रवर्गातून अशोक शेडगे, जे माजी नगरसेवक, त्यांना कमळ चिन्हावर उमेदवारी मिळालेली आहे. नंतर त्यांनी जयराम काळे हे अपक्ष आहेत, पण त्यांनी दरेक गावात असताना म्हणजे ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांनी तिथं काम केलेलं आहे, म्हणजे ते सदस्य होते, त्याचं कामही होतं. त्यामुळे तिथे साहित्यिक बागवानी काँग्रेसच्या चिन्हावर आहे, त्यांनी अपक्ष म्हणून संजय माने तिथं उभे आहेत. म्हणजे इथं सरळ लढत आली ती जयराम काळे आणि अशोक शेडगे यांच्यामध्ये, म्हणजे दोघांचाही तिथल्या प्रभागातला कामाचा अनुभव आहे. नेमका इथं कसा होऊ शकतं? आता इथं बघा, अशोक शेडगे जे आहेत मंगळवार पेठेतले, त्यांना कमळ चिन्ह आहे. अशोक शेडगे म्हणजे त्यांचं स्वतःच एक राजकीय वलय आहे, त्यांना तिथं म्हणजे मुक्ताताईंबरोबर त्यांना तिकीट मिळालेलं आहे तिथं. आणि पोळ वस्तीचा जो 24चा जो भाग होता तो 23चा जोडला गेला प्रभाग रचनेमध्ये. त्यामुळं त्याचा एक फायदा, तिथं जे काम रवींद्र ढोणे यांनी केलं होतं, पण नंतरच्या काळामध्ये सुद्धा अण्णा लेवेंनी सुद्धा तिथं बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. तुम्ही म्हणताय की जयराम काळे दरे खुर्द, ते प्रॉपर दरे खुर्दचेच आहेत, राहिला जानकर कॉलनीमध्ये. हा, जानकर कॉलनीमध्ये सुद्धा, जानकर कॉलनीमध्ये जयराम काळेंना हे मिळू शकतो, पाठिंबा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. पण शेवटी कसं आहे, जानकर कॉलनी बाहेर पण प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये पण अण्णा लेवेंचं वर्चस्व, बाकीची विकास कामं, रस्त्याची कामं, स्ट्रीट लाईटची कामं, पाणवठ्यांची कामं ही बऱ्यापैकी त्यांनी केलीत. म्हणजे दर्याला आपलं फुलपाखरू संवर्धन अभियान क्षेत्र आहे, तर तिथं स्वतः पाणवठ्यांच्या कामामध्ये, म्हणजे वन विभागाच्या कामामध्ये 25 लाख रुपयाचा निधी आणण्यामध्ये अण्णा लेवेंनी मोठं एक हे केलं होतं, कामगिरी केली होती. त्याचा त्यांना इथं फायदा होऊ शकतो. आणि अशोक शेडगे त्यांना त्यांच्या कामाचा, म्हणजे विकास कामं जी झाली त्याचा तिथं अशोक शेडगेंना फायदा चांगला होऊ शकतो. लढत जी म्हणाल तर ती जयराम काळेंकडनं येऊ शकते. राहिला तिसरा जो विषय आहे, सादिक बागवान, हे स्वतः शीतल मेडिकल त्यांचं मंगळवार तळावर आहे, चांगले व्यावसायिक आहेत, काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हाचे आलेले आहेत. पण काँग्रेसची जी ताकद त्या प्रभागात आहे ती फार क्षीण स्वरूपामध्ये आहे. पण सादिक बागवानांना मानणारा एक वर्ग आहे, ते लढत देऊ शकतील. पण ती लढत तितकी पुरेशी राहील की नाही हे असं मला वाटत. इतकं फॅक्टर चालेल का नाही याची गॅरंटी नाही. महिलामधून लेवे विरुद्ध लेवे असा एक संघर्ष इथे झालेला आहे. एकाच कुटुंबातील
दोन व्यक्ती आहेत. तिथे माझे नाव मुक्ता लेवे यांना कमळ चिन्हावर उमेदवारी मिळाली. त्याचबरोबर विद्युती लेवे या अपक्ष त्यांच्या विरोधात तिथे घराघातले आहेत आणि अश्विनी जाधव या मशाल चिन्हावर, म्हणजे इथं एक अपक्ष आणि दोन म्हणजे पक्षाचे उमेदवार असे तिरंगी लढत आहे. इथं चर्चा झाली ती लेवे विरुद्ध लेवे. लक्षात घ्या की शहराच्या दोन टोकांमध्ये, जसं आपण गोडोलीत एका टोकाला भावकीचं राजकारण बघितलं, तसंच दुसऱ्या टोकाला म्हणजे जो आपला 23B आहे, म्हणजे जवळपास गारेचा गणपती, शांत मारुती आणि पोळ वस्ती, हा जो 23B जो भाग आहे याच्यामध्ये सुद्धा गावकी आणि भावकी असंच राजकारण आहे. पप्पू लेवे यांच्या पत्नी वेदवतीताई आणि मुक्ता लेवे. आता 23 मधून तर आजपर्यंत वसंत लेवे यांच्या पत्नी मुक्ताताई, जे कधी आरक्षण पडलं तर मुक्ताताई, पण कधी निवडून आल्या तर अण्णा लेवे काम केलेलं नगराध्यक्ष पदामुळे काम केलं. पण असं आहे की ते आपण तिथे माझे सरपंच आहेत. हो, त्या भाग जो जोडला गेलेला आहे त्या दरेचा भाग त्या माझे सरपंच आहेत. म्हणजे काम दोन्ही महिला भैरोबाचा पायथा परिसरामध्ये जो नव्यानं जोडला गेलेला भाग आहे त्या भागामध्ये संजय लेवेंचं वर्चस्व आहे. समाधीचा माळ, धुमाळाळी असेल, शिंपी आळी असेल, तिथेही त्यांचे दोन्ही लेवे गटाचे दोन्ही गट तिथं आहेत. त्यामुळं इथं समोरासमोर आणि घासून थेट लढत जे म्हणतो ना समोरासमोर त्या पद. आणि अश्विनी जाधव ज्या आहेत मोरे कॉलनी मधल्या किंवा त्यांचं दऱ्यामध्ये पण त्यांचं एक म्हणजे तुमची मोरे कॉलनीच्या वरचा जो भाग आहे तिथं मोरेंची एक साधारण तिथं 150 मतं आहेत, तर तिथं पण ते नाव चालेल. पण थोडस यांच्यामधलं मार्जिन कमी करण्याचं काम अश्विनीताई तिथं करतील असं एकंदर यावेळेस बरोबर चित्र आहे. 50-51 कोणी येऊ शकते 50-51. आता क्रमांक 24 या ठिकाणी विजय काटवटे यांचं पत्नी ऍडव्होकेट शुभांगी काटवटे या तिथे रिंगणात कमिशनकडून आणि कल्पना चौगुले या विजय चौगुले यांच्या माजी नगरसेवक त्यांच्या पत्नी, म्हणजे माजी नगरसेवकांच्या पत्नी एकमेकांसमोर आहेत, कमिशनवर एक अपक्ष आहेत. तर हे नेमकं इथे चर्चा विजय काटवटे यांच्याबद्दल जर थोडीशी मागच्या टर्ममध्ये लोकांची नाराजी आहे, त्याचा फटका यंदा बसू शकतो. आणि विजय चौगुले पत्नी कसा करू शकतात, म्हणजे इथे एक चर्चा आहे अपक्षाचा. आता लोकांना 24 मध्ये काम करणार नगरसेवक पाहिजे आणि 24 मधले जे नगरसेवक दुसरे आहेत आपले ते रवी भैया ढोणे, त्यांच्या बरोबर ते फिरत होत्या. कमळ चिन्ह आहे. रवी ढोणेंचं तर खूप मोठं काम आहे त्या या 24 मध्ये. त्यामुळे कदाचित पॅनल टू पॅनल तिथं मतदान 62% मतदान झालेलं आहे. त्यामुळं त्यांचा एक फायदा त्यांना होऊ शकतो, पॅनल टू पॅनल असेल. पण मंगळवार पेठे म्हणजे पापाबाई पत्रेवाले नगर पासूनचा वरचा जर पट्टा पकडला आपण बोगद्यापर्यंतचा, तर तिथं विजय चौगुलेंचं नाव वर्चस्व, मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्चस्व आपण मान्य करायला पाहिजे की तिथं ते सीट चालू शकतं. कारण काय विजयकुमार काटवटे भाजपचे निष्ठावंत आहेत, पण अलीकडच्या 2 वर्षांमध्ये लोकांपर्यंत नाही पोचले, काम झालं, काही कामाकडे दुर्लक्ष झालं, असं एक थोडंसं त्यांच्यावर मधल्या काळात आरोप झाले. त्यामुळं त्याच्या नाराजीचा फटका कदाचित मतपेटीतून त्यांना दाखवला जाऊ शकतो, प्लस मायनस असा विषय. कल्पना चौगुलेंची चांगली लढत शुभांगी काटवटेंना मिळू शकते. शेवटी कमळ चिन्ह आहे, पॅनल टू पॅनल मतदान झालं तर म्हणजे लढत ही 19-20 होऊ शकते, वर खाली होऊ शकते याच्यामध्ये. दुसरं नाव आहे आता हा प्रभाग असा झाला की ते दोन-तीन प्रभागाचा विखुरलेला प्रभाग आहे. बरोबर. रवींद्र कमळचे नवर आहेत तिथे, महेश गोळे मशालचे नवर आहेत आणि जितेंद्र बेडेकर शरद पवार गटाकडून, राहुल नरवणे जे वरचे बहुधा परिसरातून राहुल युवा शहर आहे. गणपती जे वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती बसवतात त्याचे ते कलाकार आहेत ते बहुधा परिसरात. म्हणजे ते त्यामुळे त्यांनी हे असे या 3 व्यक्तींनी रवींद्र भाई यांच्या विरोधात आपले शपथ लावलेले. तर कुठे होऊ शकते आता 24B मध्ये तुम्ही जर होलार वस्ती म्हणाल, बोगदा लगतची जी होलार वस्ती आहे ते 10 कॉलनी पर्यंत जो भाग आहे तिथं राहुल लक्ष्मण नलवडे मंगळवार पेठेतून आहेत, बॅट चिन्ह लढत आहेत. तिथं त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. तिथं कार्यक्षेत्र म्हणण्यापेक्षा त्यांना मानणारा एक गणपती मंडळाच्या माध्यमातून जे उत्साही 18 ते 35 वयोगटातील नगर जे तरुण मतदार आहेत
ती त्यांच्याशी जोडलेली आहेत, त्यामुळे तिथं ते चालू शकतात. आपले रवी भैया ढोणे आहेत, ते राहायला वर ढोणे कॉलनीमध्ये असले तरी संपर्क कार्यालय त्यांचा रामाच्या गोटात आहे. आणि यावेळेला थोडासा प्रभाग जो आहे, थोडासा खालचा नागाचा पार आमचा जो आहे, आपल्या नागाच्या पारापासून जाधवांची जी घरं आहेत तिथली लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाला थोडासा वळसा मारून तसंच आपण थेट 10 कॉलनीकडे जाताना जो पापाबाई पत्रेवाले सगळा जो भाग आहे तो सगळा 24 बरं जोडलाय. ऑलरेडी 60% काम जिथं केलंय तो भाग इथं जोडला गेलेला आहे, त्यामुळे त्याचा फायदा आपल्या रवी ढोणेंना इथं होऊ शकतो. जितेंद्र बडेकरांचा पण एक तुतारीचं चिन्ह आहे. बडेकरांनी जितेंद्र बडेकर त्यांचं जिथं प्रभाव आहे, सामाजिक व्यावसायिक काम आहेत, त्यामुळं तिरंगी लढत आपण म्हणूया आपण थोडीशी इथं. महेश गोळे मशाल चिन्हावर पण आहेत, पण जितेंद्र बडेकर, राहुल नलवडे आणि रवी ढोणे ही तिरंगी लढत इथं बघायला मिळेल. पण शेवटी कसं आहे, रवींद्र ढोणेंनी 3-3.5 वर्ष खूप मेहनत केली, काम केलं. प्रत्येक वेळेला म्हणजे जरी प्रशासकीय राजवट होती तरी तिथल्या पाणी प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवून लोकांना कनेक्शन मिळवून देणे, त्यांची कामं करणे, जे बाळासाहेब खांदारांनी इकडं 13 मध्ये केलं आणि ते बिनविरोध झाले, त्याच पद्धतीचं कमी अधिक फरकानं काम रवी ढोणेंनी तिथे केलेलं आहे. त्यामुळं जितेंद्र बडेकर तुतारी व चिन्हावर लढत देऊ शकते. तिरंगी लढत ज्याला म्हणतो आपण, तिरंगी लढतीमध्ये तुम्हाला एक चांगलं इथं पाहायला मिळेल. इथं रवींद्र ढोणे थोडं एक पाऊल पुढे राहतील. शेवटचा प्रभाग आहे, प्रभाग म्हणजे मागासवर्गीय नागरिकांना मागास ओबीसी वॉर्ड आहे. इथे राजू गोरे शिवराजांचे कट्टर समर्थक आहेत, लीना गोरेचे पती आहेत, त्यांचे सामाजिक कार्य चांगलं आहे आणि इथे प्रकाश सावंत यांनी अपक्ष उमेदवार दाखल केला. म्हणजे शिवेंद्रराजेंची इच्छा होती की राजू गोरेंना नगरसेवक करावं. यावेळेला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकीय इच्छेला आरक्षणाला प्रतिसाद दिला. ओबीसी प्रवर्ग पुरुष हे आरक्षण पडलं. सूर्यकांत राजू गोरे हे या चिन्हावर, कमळ चिन्हावर आहेत, त्यांचं कामही आहे. तुम्ही जर भोई गल्ली म्हणजे नागर महाजन वाडा जो आहे या प्रभागात, त्याचबरोबर काशी विश्वेश्वर चौक असेल, तिथलं सुशोभीकरण असेल, तिथे नळ कनेक्शनचे विषय असतील किंवा छोटे मोठे नागरिकांचे प्रश्न असतील, पायाभूत सुविधांचे विषय असतील, चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं सूर्यकांत राजू गोरे यांचं पारडं निश्चितच जड आहे. आणि तो आज महत्वाचा मुद्दा राहिला या भागात. सुहासराव शिर्के होते, त्यांनी राजू गोरेंना जात दिलेली, म्हणजे नेमकं नाही, राजू गोरेंच्या प्रचार दौऱ्याची एक सभा झाली आणि प्रचार दौऱ्यामध्ये सगळं युनिट त्याचं स्वागतच सुहासराव शिर्के यांनी केलेलं. त्यामुळं त्यांचा एक मोठा पाठिंबा तिथं त्या प्रभागातून त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांचं पारडं जडच आहे, आपण हे मान्य करायला पाहिजे. चांगली फाईट दिली प्रकाश साळुंखे मंगळपेठेत आहेत, पण शेवटी काम बोलतं ना माणसाचं. आणि आता प्रमुख शेवटचा जे 25 सर्वसाधारण महिलांमधून सिद्धी पवार या एक परिचित व्यक्तिमत्व आहे साताराकरांना, जिल्ह्याला माहिती आहे. पक्षात त्यांचा चांगला एक होल्ड आहे आणि त्यांना इथं कमळची नवी उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात प्रतिभा गोगावले यांनी अपक्ष उमेदवारी त्यांनी चांगलं आव्हान दिलं. तेजस्वी गोळे आहेत तिथं, त्यांनी एक चांगलं आव्हान दिलं अपक्ष. शुभांगी निकम म्हणून आहेत त्या शरद पवार गटाकडून उभे आहेत आणि सूर्या भगवान म्हणजे त्या अपक्ष उभे आहेत. कल्पना बनगे या एक मशाल चिन्हावर तिथं पक्षाकडून उभे आहेत आणि समीना सय्यद या अपक्ष, म्हणजे या ठिकाणी अपक्षांची संख्या भरपूर आहे. शेवटचा प्रभाग आहे. नेमकं सिद्धी पवारांना सरळ लढत झाली ती प्रतिभा गोगावले आणि सिद्धी पवारांची या बाकीची कल्पना बनगे यांचा एक चांगला तिथं. तुम्ही म्हणालात ना प्रतिभा गोगावले, तर ही लढत अशी होऊ शकते. तिसरा जो कॉर्नर आहे त्यातला रवींद्र बनगेंचा, कल्पना रवींद्र बनगे त्या मशाल चिन्हावर आहेत. ही तिरंगी लढत आहे. ऍक्च्युअल सिद्धीताई पवार या 25 म्हणजे राहतात त्या 24 मध्ये, पण त्यांचा जो प्रभाग आहे तो 25 मध्ये गेलेला आहे. फार त्याचा थोडासा प्रभाग बदलला गेला, तो या प्रभागात त्यांनी कामच केलं नाही. पण शेवटी राजू गोरेंनी एकत्र प्रचार झालेला एक वातावरण निर्मिती झाली, त्यामुळे कदाचित तो फायदा होऊ शकतो. पण याच्यामध्ये समीना सय्यद, कल्पना बनगे, त्याचबरोबर प्रतिभा गोगावले ह्या कपाट चिन्हावर जे आहेत ह्यांची पण तिथं मतं आहेत. म्हणजे पापाबाई पत्रेवाले नगर जो कोपरा आहे इकडचा, तर तिथपर्यंत जे मतदान आहे
तर ते मतदान कदाचित त्या यांना जाऊ शकतं किंवा तिथं त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे तिरंगी लढत चांगली पाहायला मिळेल आणि अपक्ष थोडस संघर्ष करावा लागेल सिद्धीताईंना, कारण प्रभागच नवीन आहे आणि थोडासा वेळ आपल्याला जो पोहोचण्याच्या संदर्भानं वेळ जरी कमी असला तरी थोडा कमळ चिन्हाचा जरी फायदा म्हटलं तरी अपक्षांची लढत इथे चांगली होऊ शकते. त्यामुळं थोडंसं इथं संघर्ष सिद्धीताईंना नक्कीच करावा लागेल. आपण सर्व दोन्ही भागाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, तर तुम्हाला हा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.